मैरी चढकाय वरदान सोडणारे वन्नता काल काय सौम्य निगावचे पांढरी बाप्पा तू आज 12 गाव फिरून आलेले आहेत. तुमच्या किती सांगायचे आहे सगळ्यांनी ढोरा गुरात मुंगा वांगा संसार धंदा पाण्यात खेळ्यांची काही बोलणे भाषा झाली असेल बोलण्या चालण्यामध्ये असेल ती मान्य करून घे. खेळ्यांना सुखाची ठेव. तुझं मुंबईला जाते नोकरी नजरसाठी त्यांना पण सुखाची ठेव. आणि समाप्त झालं शिमग्याच्या या पवित्र सोहळ्यात तुळशीगावचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ आपल्या भेटीला आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडून पालखीत विराजमान होऊन ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या दारी आले. गावभर पालखीचा उत्सव सुरू होता. भक्तिमय वातावरणात संपूर्ण गाव न्हावून निघाले होते. या काही दिवसात गावात वेगळीच ऊर्जा होती, वेगळाच आनंद होता. कारण आपला देव आपल्या भेटीला आला होता. पण आज रंगपंचमी, रंगाची उधळण, उत्साह, जल्लोष आणि तरीही मनात कुठेतरी एक हळवा क्षण. कारण आज आपला भैरवनाथ पुन्हा आपल्या गाभाऱ्यात परतणार आहे. काही वेळापूर्वीच भक्तांनी देवाला रंगांनी न्हाऊ घातले. गुलाल, अबीर, फुलांच्या वर्षावर भक्तांनी आपल्या देवाला निरोप दिला. पण तो फक्त आपल्या गाभाऱ्यात स्थिरस्थानी होतोय. आपल्या हृदयात तर तो कायमचाच आहे. पुढच्या वर्षी शिमग्यात पुन्हा भैरवनाथ आपल्या भेटीला येईल आणि यंदाच्या शिमग्याच्या आठवणी मनात साठवत आपण त्याच्या पुन्हा आगमनाची वाट पाहूया.